झी24 उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अजित पवार पदावर असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसंच या व्यवहाराची पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती। कंपनीत त्यांची 99% भागीदारी आहे, मात्र तरीही त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी अंजली दमान यांनी यावेळी केली। तसंच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई देखील दमान यांनी केलेली आहे। हा GR आहे, ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आणि पुण्यातले असताना, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणाची खरं तर चौकशी सुरू आहे, मात्र अंजली दमान यांनी असं म्हटलंय की जर उपमुख्यमंत्री पदावर असले आणि पालकमंत्री जर ते जिल्ह्याचे असतील तर ही समितीची चौकशी निष्पक्ष कशी होणार आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा। असं की राजीनामा कोणी मागावा नाही मागावा त्याचा अधिकार आहे। राज्याचे प्रमुख जे आहेत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याचा मला चौकशी होऊ दिली पाहिजे। या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडी एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून। आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे, पण तरीसुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही। हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत। खरं तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे। ती समिती 1 महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू। या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते जनतेच्या समोर आम्ही मांडू। परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात। या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते, कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत। तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात। प्रकरणामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक समिती स्थापन केली, त्याची चौकशी देखील सुरू आहे। आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, मला या प्रकरणाची कल्पना देखील नव्हती। आणि राहिला प्रश्न निष्पक्ष चौकशीचा, तर हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। समिती अतिशय निष्पक्षपणे चौकशी करेल, 1 महिन्याच्या आत याबद्दलचा अहवाल येईल आणि या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार देखील रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडलेला आहे। ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं, त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता। पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024ला भरते, त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024ला आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। मी चर्चा केली
त्यांनाही सांगितलं की आमची ACS विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, तुम्हाला वाटलं तर काही ACS समितीसमोर आपलं मत मांडता येईल. आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मत मांडू, आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आपला पुढच्या 1 महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे. महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे, शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत, तहसीलदार आहेत, IGRचा एक मुद्रांक अधिकारी आहेत, त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले, निलंबन केलं, पुढे कारवाई करू.